नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भारत डायनामिक्स लिमिटेड अंतर्गत MT म्हणजेच मॅनेजमेंट ट्रेनी पदांची पदभरती सुरू झालेली आहे. कोणकोणती पदे आहेत, कशा प्रकारे भरली जाणार आहेत, कशा प्रकारे भरू शकता, शैक्षणिक पात्रता, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करू. या व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सो ॲज यू कॅन सी 9 पेजेसचं हे ऑफिशियल PDF आहे. हे जर PDF तसेच याचा आर्टिकल तुम्हाला डिटेलमध्ये मराठी स्वरूपामध्ये वाचायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. आता जे ॲप्लिकेशन आहेत, सर्वप्रथम ते ॲप्लिकेशन जे आहेत ते 3 डिसेंबर 2025 9 पासून ते 29 डिसेंबरपर्यंत चालू झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला जवळपास हे चालू होऊन 13 ते 14 दिवस झालेले आहेत. म्हणून या व्हिडिओला ॲज अ रिकमेंडेशन म्हणून घेऊ शकता. 29 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता 4 PM पर्यंत. वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत तर याच्यामध्ये MT इलेक्ट्रॉनिक्स त्याची 32 पदे आहेत, MT मेकॅनिकल 27, इलेक्ट्रिकल 6, कम्प्युटर सायन्स 4, मेटॅलर्जी 1, केमिकल 1, सिव्हिल 2, फायनान्स 5, ह्युमन रिसोर्सेस 2 अशा प्रकारची पदे भरली जाणार आहेत. व्हिडिओला पॉज करा, व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा जेणेकरून तुम्हाला रिझर्वेशन तसेच PWBD स्टुडंट जे बेंचमार्क डिसॅबिलिटीज असणार आहेत त्यांच्यासाठी कोणकोणत्या फॉलोइंग कॅटेगरीज आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल आणि वॅकन्सीज सुद्धा क्लिअर दिसतील आणि त्यांची ग्रेड सुद्धा आहेत 2. आता खाली जे आहेत वॅकन्सीज कोणत्या कॅटेगरीसाठी किती देण्यात आलेले आहेत, टोटल अप्रूव्ड वॅकन्सीज किती आहेत, जसं मी आता सांगितलेल्या रविवारी तेच इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. ही सुद्धा रीड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे रीड करू शकता. याचा पे स्केल पाहूया तर पे स्केल IDA पॅटर्ननुसार आहे. दरवर्षी 3% इन्क्रीमेंट यामध्ये होणार आहे. 40,000 to 1,40,000 असा याचा पे स्केल आहे. अप्रॉक्सिमेट ॲव्हरेज CTC पर ॲनम जे आहे ॲट मिनिमम बेसिक पे 15.55 lakh ऑन ॲब्झॉर्प्शन ऑफ MT इन ग्रेड 2 ॲज असिस्टंट मॅनेजर. तसेच याचं जे CTC आहे तो अशा प्रकारे आहे. एज लिमिट पाहूया. सर्व जे पदं आहेत, जेवढेही MT मध्ये जेवढे स्ट्रीमचे पदं आहेत सर्वांचा ग्रेड 2 आहे आणि UR तसेच EWS म्हणजे हे जे 2 कॅटेगरी आहेत या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मॅक्झिमम एज लिमिट आहे ती 27 आहे, अपर एज लिमिट. OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्ष रिलॅक्सेशन आहे. SC ST या प्रवर्गातील उमेदवारांसाठी काही पदांसाठी जे आहे ते 5 वर्ष, काही पदांसाठी जे आहे ते 1 वर्षच आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे रिस्पेक्टेड जेही इथे रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहेत ते रीड करा, त्यानुसारच तुम्ही फॉर्म जे आहे फिलअप करू शकता. याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता. आता जेवढेही मी पदं सांगितलेले आहेत त्यांचे क्वालिफिकेशन इथं दिलेले आहेत. फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री और 5 year इंटिग्रेटेड कोर्स इन इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी इन द डिसिप्लिन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स और इक्विलंट कोर्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. तुमचा इंजिनिअरिंगचा कोर्स असेल किंवा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स तुमचा झालेला असेल. डिसिप्लिन कोणतं पाहिजे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जेही पदं आहेत जसं MT इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यामध्ये तुमचं डिसिप्लिन इलेक्ट्रॉनिक्स असायला पाहिजे, मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल असायला पाहिजे, इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल असायला पाहिजे, सिव्हिलमध्ये सिव्हिल असायला पाहिजे. सो मेक शुअर तुम्ही हे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते कंप्लीट कराल, यानुसारच तुम्ही फॉर्म भरू शकता. तसेच तुमचं जे याच्यामध्ये काही जे नोटिफिकेशन किंवा नोट्स दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, कशा प्रकारे भरायचं आहे. ज्यांनी जे इंजिनिअरिंगमध्ये डिग्री कंप्लीट केलेली असेल तर डिप्लोमा बी काही काही ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. ते डिटेल जे असतील, डिप्लोमा जरी झालेला असेल तर त्यासुद्धा डिटेल तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. इक्विलंट क्वालिफिकेशनबद्दल सुद्धा इथं माहिती दिलेली आहे की डिसिप्लिन ऑफ इंजिनिअरिंग कन्सिडर इक्विलंट जे आहे बाय BDL तर ते सुद्धा इक्विलंट क्वालिफिकेशन सुद्धा इथं दिलेलं आहे. आता सगळ्यात प्रथम पाहूया सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे आहे. ठीक आहे, आपल्याला जागा कळाल्या, फॉर्म कसा भरायचा आहे ते पण आता माहिती आहे की ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. सिलेक्शन प्रोसिजर कशी आहे तर सिलेक्शन जी आहे ती रिटन टेस्ट आहे पण कॉम्प्युटर बेस्ड आहे. कॉम्प्युटर बेस्ड आणि इंटरव्ह्यू राहणार आहे तुमचा, तर त्यानुसार ही एक्झाम जी आहे ती घेतली जाणार आहे. आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेले आहे. जसं हे जे एक्झाम असेल ती 2 तासाची असेल आणि 2 पार्टमध्ये जी असेल घेण्यात येणार आहे. 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील. पार्ट 1 याच्यामध्ये 100 MCQ ऑन कन्सर्न सब्जेक्ट डिसिप्लिनवर असतील, तुमच्या जेही डिसिप्लिन तुम्ही चूज केलेले असतील आणि 50 जे MCQ क्वेश्चन असतील ते जनरल ॲप्टिट्यूडवर असतील. इच क्वेश्चन 1 मार्काचा असेल आणि याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 मार्क. म्हणजे इच रॉंग आन्सरला तुमचे 0.25 मार्क जे असतील ते डिडक्ट होतील. वेटेज असाइन टू CBOT इज वेटेज जे आहे असाइन केलेलं आहे ते 85% अँड 15% फॉर द इंटरव्ह्यू आहे. सिलेक्शन प्रोसेससाठी हे महत्त्वाचं आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स
शॉर्टलिस्टसाठी जे आहे ते म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे कंबाईन जरी असेल तर 60% आहे. तर ह्या ज्या डिटेल्स आहेत त्या इथं दिलेल्या आहेत, तुम्ही रीड करू शकता. अदरवाईज मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही रीडही करू शकता. पे अँड पर्क्स मी वरीच सांगितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्हाला त्याचा CTC आणि पे स्केल आहे. मेडिकल स्टँडर्ड्स कशाप्रकारे असले पाहिजेत, हे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या इथं दिलेल्या आहेत. पण याच्या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, सिंपल कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथेही रिप्लाय देऊन टाकेल. ॲप्लिकेशन फी जर बघितली तर ॲप्लिकेशन फी आहे ₹500. तसेच जे SC-ST प्रवर्गातील किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील, परमनंट एम्प्लॉईज असतील, तर यांना ॲप्लिकेशन फी लागू होत नाही. जे EWS कॅन्डिडेट्स आहेत, जे जनरल कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना फीस लागू होते. ही फीस नॉन रिफंडेबल आहे. काही जनरल कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या तुम्हाला रीड करायच्या आहेत किंवा तुम्ही जाणून घेऊ शकता. तसेच यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावरती तुम्ही जे आहे ते फॉर्म बी भरू शकता, ॲज वेल ॲज जे इन्स्ट्रक्शन आहे तेही फॉलो करू शकता. आता जे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला या https://bdl.indiain.in या वेबसाईटवर भरायचं आहे. ही वेबसाईट ॲक्सेस करायची असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे जे आहे करू शकता. तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायचं आहे. परीक्षेबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पदं सांगितलेले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. काही प्रश्न असतील या व्यतिरिक्त तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तसेच हे PDF ॲक्सेस करण्यासाठी किंवा याचा आर्टिकल वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा उपयोग करा. तसेच हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.